जय गुरु. हा, जय गुरु. हा. दिसतंय तुम्हाला डॉक्युमेंट? नाही सर. जय गुरु सर. हा, जय गुरु. आपले 12 श्लोक झाले होते. लक्ष्मीचा तो बघितला होता आपण, बरोबर? लक्ष्मी विष्णूकडे आणि दशरथाकडे दोघांकडेच स्थिर होती, बाकी कोणाकडेच स्थिर राहत नव्हती. ते आपण बघितलं होतं. हम्म. कुसुम जन्म ततो नव पल्लवास्तव नुष तव नुषट्पद कोकिल कूजितम् इति यथाक्रम माविरभून् मधुर्द्रुमवतीम् अवतीर्यं वनस्थलीम्. अन्वय हा कुसुम जन्म प्र आदौ. हे त्यांनी टाकलेलं आहे जास्तीचं. कुसुम जन्म ततः जन्म ततः नवपल्लवाः तद अनु षट्पद कोकिल कुजितम इति यथाक्रमम द्रुमवती वनस्थलीम अवतीर्य मधुः प्राविरभूत. तर म्हणजे आता इथं वसंत ऋतूचं आता वर्णन करता येते. कसं? तर आधी फुलं, कुसुम जन्म, नंतर पालवी फुटते. नवपल्लवा म्हणजे पालवी फुटते. हा. नंतर त्याच्यानंतर मग षटपद म्हणजे काय? भुंगे जे असतात ना, ते भुंगे भुंगे. हा. हा, तर षटपद. हा. नंतर मग हे येतोय, जरा एको येतोय. हम्म. तर षटपद म्हणजे भुंगे, कोकिल, नंतर कोकिळा. हा, इति यथाक्रमम म्हणजे असे क्रमाक्रमाने असे द्रुमवती. द्रुमवती म्हणजे झाडांवरती, हा, वनस्फली अवतीर्य. वनस्पती ही म्हणजे वनस्थळी म्हणजे वनामध्ये. अवतीर्य मधु. मधु म्हणजे वसंत. मधु हे वसंताचं नाव मधु पण आहे, कारण त्याच्यामध्ये तेव्हा सगळे वसंत ऋतूमध्ये फुलं येतात, मग सगळे मध वगैरे गोळा करतात, म्हणून मग मधु हे मधु ऋतू. इनफॅक्ट वेदकाळामध्ये वसंत ऋतूला मधु ऋतूच म्हणायचे. तर मधु सर प्राविरभूत. हा. तर द्रुमवती म्हणजे झाडावर म्हणजे सप्तमी आहे का ती? नाही नाही, द्रुमवती म्हणजे एक मिनिट. द्रुमवान तसं द्रुमवती असं. द्रुम म्हणजे झाड, कल्पद्रुम म्हणजे कल्पवृक्ष, तसं. द्रुमवती म्हणजे वृक्षवती म्हणजे वृक्षवान, त्याचं स्त्रीलिंग. वनस्थलीम द्रुमवती असं. हम्म. तर ते सगळं म्हणजे त्याला आपण वाटिका म्हणतो ना, तसं वाटिका म्हणजे स्त्रीलिंगी. वनाचं वनस्थलीम. वनम अवतीर्य नाही म्हटलं, वनस्थलीम अवतीर्य. द्रुमवती हाँ सर। वनस्थलीम. सर। मग कितवी विभक्ती येते ती? द्वितीया. द्वितीया. हाँ सर। हम्म. सर एक मिनिट हा. हे हम्म. मी आता थोडंसं लेट जॉईन केलंय. कुठला आपला चालू आहे पाठ हा? हा, तोच कालचाच ना, परवाचाच सुरू आहे. तेरावा दशरथाच आहे का? श्लोक. 13वा श्लोक. हो. हा. ओके. हम्म. हम्म. हा. तर हे सगळं आता वसंताचं वर्णन आहे. म्हणजे आता इथे हिंदी बघा. पहिले फूलों का जन्म हुआ, फूल खिले. अनंतर नई नई कोपले. कोपले म्हणजे पा, पानं किंवा पालवी. हाँ, इन दोनों के पश्चात भौरे और कोयलों का शब्द होने लगा. इस प्रकार कम से वृक्षों वाली वनस्थली में द्रुमवती म्हणजे वृक्षों वाली. तिथे म्हणजे झाडं असलेली वनस्थली में उतर कर वनस हा वसंत म्हणजे मधु प्रारु हा काय त्याला म्हटलेलं आहे त्यांनी? प्राविरभूत. प्रावी ही अवभूत. हं. तसं वसंत ऋतू प्रकट झाला असं. तर प्राविर्भूत म्हणजे काय? हा, प्राविरभूत प्राग. ज्याला म्हणजे प्राविरभूत म्हणजे तो प्रकट झाला. अच्छा. आविर्भूतचं प्र लागलं. आविर्भूत. आविर्भूत म्हणतो ना आपण, आविर्भाव, आविर्भूत. हा, तसं प्र अधिक आविर्भूत म्हणजे प्राविर्भूत असं. अच्छा. हम्म. हम्म. त्या पुढचं श्लोक. श्रुती सुख भ्रमर स्वनगीतय कुसुम कोमल. आता इथं यांनी हे सांगितलेलं आहे
की कधी कधी काही झाडांना आधी पानं येतात मग फुलं येतात, काही झाडांना आधी फुलं येतात मग पानं येतात, म्हणजे ते ठीक आहे असं. आधीच्या श्लोकाचं श्रुती सुख भ्रमर स्वन गीतय कुसुम कोमल दंत रखो बभुः उपवंध उपवंधंत लता. हा शब्द काय पुस्तकामध्ये काय? उपवन उपवनांतलता. हा उपवनांतलता. हा तेच हा लता शब्द. हा. हा उपवनांत लता पवना अतः किसलयैः सलयैः इव पाणिभिः. हम्म. हा आता इथं पवना तैही येते. काय हतैही. पवना हतैः. तवर. हा हतैही. हा तिथे पण दोन. हा हा. ठीक आहे. बरोबर. तर अन्वय श्रुती सुख भ्रमर स्वन गीत आहे. श्रुती सुख म्हणजे ऐकण्याला आनंद देणारं, भ्रमर भुंग्यांचं, स्वन गीत आहे म्हणजे गुणगुणणं, आवाजाचं. कुसुम कोमल दंत रुचहा. कुसुम कोमल दंत रुचा, बघूया काय अर्थ आहे. हा श्रुती सुखाचे भ्रमर स्वन, ते ठीक आहे. हा, दंतानाम रुचा कुसुमाने सुकुमारा दशनकांत आहे असं म्हणजे याचं ते पुष्परूपी कानों को मधुर लगने वाले भौरों की गुंजार रूपी गीत वाली तथा पुष्परूपी कोमल दातों की कांति वाली. अच्छा, तर फुलांना त्यांनी कुसुम कोमल दंत रुचहा म्हणजे ती अशी बारीक बारीक फुलं असतात ना, ती जणू त्या वेलींचे दात आहेत. उपवनांत लता उपवनांमधल्या त्या लता. हा उपवनांत लता आणि अं, अं, पवना हतही. पवना हतही म्हणजे वाऱ्यानी, हाताने म्हणजे वाऱ्याने मारून. किसलयही. किसलय किंचित लसंती. लसंती म्हणजे त्याचं म्हणजे प्रकाशने किंवा शोभित होणे. असं किसलयही. सलयही इव. सलयहीचा अर्थ बघूया. हा आणि सलयही इव पाणीभी म्हणजे हातांसारखे त्या लता जणू अशा हातवारे करतात तसं त्या वाऱ्याने त्या जणू हातवारे करत होत्या असं. हम्म सोपं आहे. तर मग सलई म्हणजे काय? हातवारे करणे. नाही, लईमध्ये. सलई म्हणजे लईमध्ये, अगदी लयदार ज्याला आपण म्हणतो ना, एका लईत असं. म्हणजे जसं वारा येतो ना, तर तुम्ही बघितलं असेल की त्या जोरदार वारा आला म्हणजे की मग जसा वारा येतो तशा त्या सगळ्या, जसं आपण नाही का कवायत जसं करतो, सगळ्यांचे हात डाव्या बाजूला वरती खाली, तसं त्या वेली एकदम एकीकडे डाव्या बाजू, वारा उजवीकडनं आला की डावीकडे झुकतात, डावीकडनं आला की उजवीकडे झुकतात. तर तसं त्या एका लईमध्ये त्यांचं हलणं चालू असतं असं. गीत वाद्य पादादी न्यासानाम क्रियाकालयो साम्यम लयेन अभिनयन सहवर्तनते, त्याला म्हणतात सलया तै असं. हम्म. म्हणजे एका एकदा लयीत. परत सगळं सांगा सर एकदा. हम्म सांगतो. हा अं, हा श्रुती सुख भ्रमर स्वन गीतय. हा. हा. तर श्रुती सुख म्हणजे कानाला ऐकण्याला सुखदायक असं भ्रमर स्वन गीतया म्हणजे भुंग्यांचं मधुर गाणं किंवा गुंजार ज्याला गाणं. म्हणतो आपण. हा नंतर कुसुम कोमल दंतरुचा आणि त्या कुसुमरूपी पुष्परूपी कोमल पुष्परूपी दात असलेल्या हा उपवनांमधल्या लता हा वाऱ्यांच्या आघाताने हा शोभून दिसतात आणि एका लयीत जणू काही त्या हातवारे करतायत असं त्या एका लयीत हलतात असं. समजलं? ते किसलई हे त्याचं का हातवारे करतात? की हा किसलयही किसलई. नाही नाही, हा. किसलयी म्हणजे शोभून दिसतात आणि सलयही म्हणजे हे काय एकालयीत असं. एका बघितलं? लईत. अच्छा. एकालय. हा. हम्म. आणि किसलय. पाणी भी. हा हातवारे का ते? पाणी. हा हातावर आहे. हे बघा, जसं
कानों को मधुर लगने वाले भंवरों के गुंजार रूपी गीत वाली तथा पुष्प हम्म, रूपी कोमल दांतों की कांती वाली. हा म्हणजे हम्म, जणू असं ते हसतायत वेली असं दात दाखवून हम्म, असं किंचित हम्म. मधुर स्मित करून असं. वन ते तसंच हा आहे. वन हाँ वन प्रांत की खिली लताएं वायु से हिलाए गए नवपल्लवों से ऐसी सुशोभित हो रही थी जैसे कि अभिनय प्रदर्शन करते हुए हाथों से नर्तकी सुंदर लगती है. जणू त्या नाच करतायत आणि एका लयीत जसं ते डान्स करताना समूह नृत्यामध्ये जसं सगळे एकसाथ हातवारे करतात ना एका लयीत, तर तसं वाटतं असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. कल्पना केलेली आहे. हा. हा एक सर कालिदासाचं ते म्हणजे काय किसलयई ही अन्वयामध्ये दिलंय, मग त्याचा काय त्याचा अर्थ काय? हा किसलई याच्या व्याख्येमध्ये दिलं नाही बघा. किसलई म्हणजे किंचित लसंती. हा लसंती. वा- लसंती म्हणजे किसलयन लयानि तहा किसलय हा पल्लवही असं. किसलयंती म्हणजे लसंती. ते लच सच सलच उलटा पालट झाली. किसलयही म्हणजे अं, किंचित लसंती. लसंती म्हणजे सुशोभित होणे किंवा प्रकाशने किंवा तेजस्वी होणे असं. शोभित होणे, शोभा देणे असं. म्हणजे शोभून दिसणाऱ्या. किसलयही म्हणजे शोभून दिसणाऱ्या. आणि सलयही पाणी भी ही इव सलयही अं, इव बभुहू म्हणजे हातवारे करता सारखं हातांसारखं त्या एका लयीत वाटत होत्या असं होत होत्या असं. जणू त्या हातवारे करत होत्या एका लयीमध्ये असं दिसतं चित्र. म्हणजे आता वसंत ऋतूचं चित्र आहे हे. असं दृश्य आहे. हम्म. समजलं. थोडं कठीणच वाटतंय हे. आहे ना कठीण आहे थोडस ते. पण ते आता कालिदासाचं असल्यामुळे एवढं सोपं तर नसणारच आहे. म्हणजे मराठी असं करायचं का? भुंग्यांचे श्रवणीय गुंजाररूपी गीतावली, भुंग्यांची श्रवणीय गुंजाररूपी गीतावली, तसेच फुलांरूपी कोमल दातांची कांती असलेली असलेल्या वन उपवनातील लता. असलेल्या उपवनातील लता. वनप्रांतातील उमललेल्या वेली, हम्म, वा वाऱ्याने हलणारी नवीन पालवी अशा प्रकारे सुशोभित होत आहेत की जणू हातांनी अभिनयाचा प्रदर्शन करणारी नर्तकीच इतके हा ओके. सुंदर दृश्य दिसत आहे. एखाद्या म्हणजे असं कंसामध्ये चालेल न मराठी? हो असं करूया आपण की भ्रमरांचे मधुर कानाला ऐकण्यास सुखदायक असं गुंजारव. नंतर उपवनातील अ, अ, जणू कोमल म्हणजे कोमल पुष्परूपी दातांनी जणू हास्य करणाऱ्या लता या वाऱ्यांनी हलताना सुशोभित दिसत आहेत. आणि एखाद्या नर्तकीसारख्या वाऱ्याने जेव्हा वारा येतो तेव्हा त्यांनी त्या जणू एका लयीत त्या हलतात. जणू काही नर्तकी एखादी सुंदर हावभाव करते, नृत्य करते असं. ठीक आहे. हो. हा. तर आता हा पाठ झाला आपला आज रघुवंशातला. हम्म. हम्म. आता हे भरतस्य ससैन्य त्याच्या पुढचाच पाठ आहे. परिवारस्य हो. चित्रकूटे रामदर्शनम. तर हा रामायणातला बरं. आहे. हा हो. तर हे अयोध्याकांडातलं आहे. हा तर भरतस्य ससैन्यस्य परिवारस्य चित्रकूटे हा रामदर्शनम म्हणजे भरत आता इथं रामाला हा भेटायला आला. हो. हा परत राम म्हणण्यासाठी येतो का? हा परत चल म्हणायसाठी येतो ना तो? हो हो. हा. हम्म, राम हा जटिलम हे वाचा बघू कोणी. हा. कोणी वाचताय की मी वाचू? पूर्ण श्लोक वाचू का सर? हा
श्लोक वाचून मग ते वाचू का? हो चालेल. हम्म. जटिलं चीरवसनं प्राञ्जलपतितं भुवि ददर्श रामो दुर्दशं युगान्ते भास्करं यथा दुर्दर्शम असणार ते. हा दूरदर्शन असणार. दुर्दशम. हा हा. दूरदर्शन. अच्छा, दूरदर्शन. ओके. हम्म. हम्म. आता याचा अन्वय वाचा. हा खाली जो दिलाय ते ना. हो. राम राम हा जटिलम ची. चीरवसनम हम्म. प्राञ्जलिं हम्म. भुवि पतितं युगान्ते हम्म. भास्करं यथा हम्म. दूरदर्शम ददर्श हम्म. Ram wearing matted locks, wearing bark robes, with folded palms on the ground, fallen at the time of dissolution of world, like sun, difficult to look at, behold. हम्म. हम्म. म्हणजे Matted lock मॅटेड म्हणजे लॉक म्हणजे वल्कल. जटा. मॅटेड अच्छा. लॉक म्हणजे जटा. जटिल म्हणजे जटा. म्हणजे जटाधारी बर. राम, जटाधारी आणि वल्कल घातलेला राम. वल्कल. हा. त्याला भरताने हात जोडून जमिनीवर लोटांगण घातलं. हा. आणि तो कसा दिसत होता राम, की हा जसं की प्रलयाच्या वेळी जसा सूर्य दिसेल, हा सगळं असं अंधाधुंद जेव्हा नाश होईल पृथ्वीचा, तेव्हा सूर्य जसा दिसत असेल तसं त्याला त्यांनी बघितलं. म्हणजे रामाने त्याला दर्शन दिलं असं. म्हणजे असा राम पूर्ण असा काय त्याला म्हणता, वेगळाच दिसत होता. एक असा राजवाड्यातला युवराज राम आणि एकदम जटाधारी वल्कल घातलेला असा राम असा. हम्म. खालचा अर्थ फार वेगळाच वाटतोय, पण त्याच्यापेक्षा आपण मराठीत म्हणताना असं म्हणू ना, जटाधारी वल्कले नेसलेला राम, असं हे करू ना. हम्म. हम्म. बरोबर. ते आता इंग्लिश मी ते कॉपी केलंय, फक्त हम्म. जास्त हे नाही झालं मला. हा. हा. तर नाही इंग्लिश नाही, पण ते मधलं मी असं कॉपी का तसंच आहे म्हटलंय, केलं. रोब्स ऑफ ऑनलाईन बार्क त्याच. फॉलन डाऊन ऑन द ग्राउंड? तर ते कोण? भरताच आहे. खाली पडलेला तर भरत आहे ना, तो खाली वाकलेला. हो. हो ना. भरत पण लाईट. वल्कल घालून आला होता का म्हणजे? नाही नाही, रामा फाउंड इट एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. ओ ओ ओ, करेक्ट करेक्ट करेक्ट. नाही नाही नाही, भरत असं मला वाटतं हे काय माहितीये का. हे ना, राम जेव्हा परत आला ना चित्रकूटाला, म्हणजे सगळं जिंकून वगैरे, तेव्हा याने रामाला नाही बघितले ददर्श. हा. बरोबर बरोबर बरोबर. रामाने बघितलं हा, की हा भरत पण तसाच राहत होतो ना तिथे, असा उद्ध्वस्त हम्म. अवस्थेत असं. तर रामाने बघितलं. रामा बिहेल्ड भरता म्हणजे राम हा. हा. आणि इथे भरत नाहीच आहे. राम हा ददर्श. रामाने बघितलं. काय बघितलं, की जटाधारी चिरवसन म्हणजे वल्कल घातलेला, असा खाली पडलेला, ओंजळी तसा म्हणजे हे केलेला. मिनी. हा. हा. असा रामाने भरताला बघितलेला आहे. फॉलन डाऊन ऑन द ग्राउंड विथ फुले, अगदी तो असा उद्ध्वस्त झालेला असा भरत त्यांनी बघितला आहे असा. हा. मग कथंचिदभिविज्ञाय विवर्ण वदनं कृशम भ्रातरं भरतं रामः परिजग्राह पाणिना. मग राम हा विवर्ण वदनं कृशम भ्रातरं भरतं कथंचित अभिविज्ञाय, म्हणजे जाणलं, मोठ्या कठीण मुश्किलीने ओळखलं त्याला, आणि बाहूना परिजग्राह, आणि त्याला त्यांनी उचललं आणि बाहूंनी पकडलं असं. म्हणजे फार कठीण यांनी म्हणजे त्याला बघितलं असं भरताला. म्हणजे
ओळखू आला पण नाही लवकर. लवकर ओळखू आला सर नाही. पहिल्या श्लोकामध्ये युगांते भास्करम यथा हे पण भरताचंच विशेषण झालं का? भरताचंच विशेषण आहे. हो. म्हणजे कारण युगाच्या रामा शेवटी जसा रामा सूर्य रा, रामा हा तर कर्ता आहे. त्यामुळे सगळे जटिलम चिरवसनम पतितम भुविपतितम दुर्दर्शम युगांते भास्करम यथा हे सगळं भरताला विशेषण आहे. पुढची पण सगळी तसंच आहे. विवर्ण वदनम कृशम भ्रातरम भरतम आणि मग राम हा परिजग्राह पाणिना परिजग्राह. राम हा करताय म्हणजे रामाने त्याला उठवलं असं धरलं. विवरण वदन म्हणजे काय? म्हणजे असं विवर्ण म्हणजे ज्याला आपण म्हणतो विवर्ण म्हणजे म्लान वदन. म्हणजे वर्ण म्हणजे रंग आणि उतरलेला रंग रंग उतरले उडालेला चेहरा. रंग उडालेला असं म्हणजे उतरलेला चेहरा असं. पडलेला चेहरा, चेहरा पडलेला. हा. कथंचित अविविज्ञाय आता इथं राम हा विवर्णवदनम कृशम भ्रातरम भरतम हे सगळी भरताची विशेषणं. कथंचित कथंचित म्हणजे कसं तरी. हा. कथंचित कसं तरी अविविज्ञाय कसं तरी ओळखलं त्यांनी आणि बाहुना परिजग्राह आणि हाताने त्याला उचललं पकडलं किंवा उचललं. नंतर आघ्राय रामस्तम मुनी परिष्वज्य च च राघवम आहे नाही. च आग्रा राघवम. हो. च राघवम. च. हा. अंके भरतम आरोप्य पर्यपुच्छत सहा साधरम राघवा. आहे ना, हा. मूर्धनी येते मुनीच्या ऐवजी वर तिसरा शब्द. मूर्धनी. हा तेच तर मुनी. तो हे पण जळत नाही यमक. खाली बरोबर आहे, तिथे अर्थात आहे मूर्धनी. आघ्राय रामस्तम मूर्ध्नि परिष्वज्य च राघवम अंके भरतम आरोप्य पर्यपुच्छत्सस राघवम. तर आता राम हा पर्यपृच्छत. मग रामाने विचारलं. काय विचारलं? तम भरतम त्या भरताला आणि त्यालाही राघवम हे त्याचंच विशेषण आहे भरताचं इथं. त्या रघुकुलातल्या भरताला मूर्ध्नी आग्राय. मूर्ध्नी म्हणजे जसं त्याला म्हणतो डोकं त्याचं अगदी असं हे करू. कपाळाला चुंबन घेऊन अवघ्राण हो. करून परिष्वज्य आणि परिष्वज्य म्हणजे आलिंगन देऊन अंकम आरोप्य म्हणजे स्वतःच्या मांडीवर बसवून समाहित समाहित इथं नाहीच आहे. हा. समाहित आहे अंके पर आरोप्य. समाहित आहे नाहीच आहे ना आपल्या इथं. परिष्वज्यच आहे नुसतं. समाहितच काही गरज नाहीये. हा. सादरम आहे ते. हम्म. सादरम. हा. सादरम. हा म्हणजे आदराने पर्यपृच्छत म्हणजे सन्मान देऊन त्याला विचारलं. बॉर्न इन द रेस ऑफ रघु. आता हे चुकलेलं आहे थोडस. कारण राघवम ही द्वितीय आहे त्यामुळे ही भरताला विशेषण आहे खरं. रामा एम्ब्रेस्ड राघवम भरता असं पाहिजे. रामाने रघुकुलातल्या भरताला विचारलं आणि किंवा आलिंगन दिलं वगैरे वगैरे असं पाहिजे. इथे राघवम असं पाहिजे इथे खरं तर. आणि राम क्वनुत हा पाहिजे. हे बरोबर आहे ना. राम हा बरोबर आहे. राम हा तम हे बरोबर आहे. पण हे राघव आहे हे भरताचं विशेषण आहे. असं पाहिजे. राम हा असं पाहिजे. राघवम. तम राघवम. त्या राघ राघवाला. राघवम तम भरतम हा मूर्ध्नी आग्राय असं पाहिजे ते. रामा एम्ब्राइज भरता born in the race of Raghu, and kissed him on his forehead, placing him on the lap. He inquired us with a composed mind. For reproach. क्वनुते भूत पिता अतात यदरण्यम त्वमागतः नहि त्वं जीवितस्तस्य वनमागन्तुम हरसि. इथे तात तात हा शब्द संस्कृतमध्ये असं म्हणजे एखाद्या प्रिय व्यक्तीला वापरला जातो. मग वडिलांना वापरला जातो, गुरुला वापरला जातो.
कोणाची आपलं जवळीक असेल तर तात म्हटलं जातं. हा, तात त्वम आरण्यम यत आगतः ते पिता व ओ अच्छा, हे असं नाहीये. भरत आलेला आहे. काय काय कळत नाही इकडे, बघूया आपण. म्हणजे वडील कसे असं ते विचार. भर अं, ते पितात म्हणजे तुझे वडील. क्वनु व्हेअर अभूत वाज ही तस्य ही जीवतः त्वम वनम आगंतुम न रसी. काय म्हणजे, ओ डिअर, नाव दॅट यू हॅव कम टू द फॉरेस्ट, वेअर इज अवर फादर किंग दशरथ, यू ऑट नॉट हॅव कम टू द फॉरेस्ट व्हाईल ही इज लिव्हिंग. अच्छा. म्हणजे हे असं तर नाही की तो भरत जेव्हा त्याला कळतं ना की राम इकडे आलेला आहे. तुम्ही मागे कथा सांगितली होती ना की सैन्य घेऊन तो येतो आणि मग लक्ष्मणाला वाटतं की भरत हा आपल्यावर आक्रमण करण्यासाठी आलेला आहे का. हम्म सैन्य घेऊन वगैरे येतो. हा, पण मग असं ते आहे. पण मग त्याच्यात मग त्याच्या जटान वल्कलं ते मला वाटतं भरतानी त्याला कळलं जेव्हा असणार की राम सुद्धा वनाला जातो, म्हणून त्यांनी सुद्धा असंच सगळं परित्याग करून वल्कल वगैरे घातली असणार. हम्म मग आता पण राम त्याला तात म्हणतो. हा, राम म्हणतो भरताला की भरत म्हणतो रामाला? नाही नाही, रामच त्याला म्हणतोय. राम त्याला म्हणतो, अरे म्हणजे अरे बेटा, बाळा, असं. तर आता म्हणजे इथे बाळा असं. तू आरण्यम यत आगतः, तू आलायस ते पिता वनु अभूत. हा, अं, अं, म्हणजे तुझे वडील होत असताना, तस्य जीवता, ते जिवंत असताना, त्वम वनम आगंतुम न अर्हसि, ते जिवंत असताना तू वनात येणं योग्य नाही, असं तो सांगतोय. हा, न अर्हसि म्हणजे तू तू वनात येण्याला तुझा पात्रता नाही, वडिलांना सोडून वनात येण्याची, असं त्याला राम सांगतोय. म्हणजे हा, म्हणजे राम जेव्हा गेला तेव्हा दशरथ जिवंत होते ना. राम गेला तेव्हा जिवंत होते. मग राम चित्रकूटापर्यंत आला आणि मग भरत हा तिथे आला आणि त्याला ते कळलं ना, सगळी ती भानगड की कैकेयीने आपलं हा, असं केलं. मग तो खूप चिडतो आणि सगळे तो म्हणतो मी आईला. रामाला घेऊन येतो आणि मीच आता बाहेर जातो, म्हणून तो तसं ते हे करून वल्कल वगैरे घालून तो. आणि तोपर्यंत राम कुटाला पोचला असतो. पण राम आणि लक्ष्मण हे सगळे पायी पायी जात असतात. भरत वगैरे सगळे घोड्याने येतात त्याला गाठण्यासाठी. तर मग दशरथ गेला तर त्यांना. हा, आणि मग ते चित्रकूटापर्यंत पोहोचलेले असतात. आणि मग लक्ष्मणाला एकदम असा खूप धुरळा उडताना दिसतो. मग तो असा एका पर्वतावर उंच जाऊन बघतो, मोठं सैन्य येत असतं. तर लक्ष्मण रामाला सांगतो की अरे रामा, तयार हो युद्धाला, बहुतेक आपल्याला त्या भरताचं समाधान झालं नाही आपल्याला वनवासात पाठवून. आता तो आपल्याला आक्रमण करून आपल्याला ठार मारण्याकरता येतोय. मग राम म्हणतो असं काही बोलू नकोस, भरत काही असं काही करणार नाही. असं म्हणून राम त्या लक्ष्मणाला शांत करतो. अशी ती मूळ रामायणात ती कथा आहे. पण मग म्हणून मग इथं म्हटलं ना, तो ससैन्य आलेला आहे. तो त्या पाठाचं शीर्षक पण तेच हो आहे की हो, असं म्हणून. सैन्य परिवार. हा, तर म्हणून मग इथे त्याला रामाला काही माहिती नसतं वडील गेलेले ते, असं आहे. हा, मग तेच म्हणते, कारण हम्म तो विचार तसं. हम्म क्वचिन्न धरते तात राजा यत्त्वमिहा गतः, कच्चिन्न दीन सहसा राजा लोकांतरं गतः. तर आता राम त्याला राजा करता म्हणजे त्याला आपण काय त्याला म्हणतात, राजधर्माचा उपदेश देतोय आता. हा, कचिन्न धरते राजा. हा हा तात हो, आता असं आम्हाला शंका येते की काय, कचिन्न धरते तात म्हणजे हे बाळा, त्वम इह यत आगतः, तू आता इथं आलेलाच आहेस. तर राजा म्हणजे क्वचित दारयते, क्वचित दारयते, क्वचित न दारयते, क्वचिन्न धरते राजा, म्हणजे तो आता म्हणजे नाही आहे का. राजा दशरथा दीन कचिन्न दीन सहसा राजा लोकांतरगत. हा, म्हणजे सहसा न गतः क्वचित, क्वचित न, हा, न न गतः कच्चिन्नू क्वचित. आहे याच्यामध्ये. कच्चिन्नू पुस्तकामध्ये कच्चिन्नू. कच्चिन्नू. कच्चिन्नू धरते तात राजा यत्वम इह आगतः. नाही नाही, ते कच्चिन्न
कचिन्नू पहिलं पहिलं असणार कचिन्नू, बरोबर, आणि हा दुसरं आहे कचिन्न असं. कच्चिन्न कचिन्न अधीन देन. आहे का? हा, कारण याचं क्वचित न दिना, त्यामुळे न. हा, म्हणजे न गता हा क्वचित साठी न आहे. आणि दुसरं पहिलं नू आहे. नू या शब्दाला काही अर्थ नसतो तसा संस्कृतमध्ये. असं असं तर तू इथं आलेला आहे, तर राजा आहे ना ठीक असं. हा, की राजा असं तर नाही की राजा लोका सहसा म्हणजे लगेच परलोकी गेलाय. हा, असं. हा, दीन म्हणजे अ, अ, म्हणजे कच्चित कहाचित म्हणजे कुठेतरी गेलाय की काय असं. हम्म, कच्चित. कच्चित या शब्दाचा पण हे दोन्ही शब्द मूळ कच्चितच आहेत. हा, कच्चित. हम्म. ते खाली अन्वयमध्ये कच्चीदार येते असं एकत्र का केलंय वरचं परत? नाही, ते काय आहे, हे मी जे कॉपी जिथनं केलंय ना तिथे मूळ श्लोक आहे हा, कचितदार येते असं आहे. कचिन्नू धरते अच्छा हे मग. आपल्या ह्याच्यात आहे. पण मूळ म्हणजे जे हम्म. मी त्या साईटवर मी जे डाउनलोड केलं ना त्याच्यात कचितदार येते येतात असं येते. म्हणून. अच्छा. कचित म्हणजे पण तुम्ही हे बहुतेक दिलंय का? का आम्हाला? हा, सर हे डॉक्युमेंट्स दिलेत आम्हाला? नाही हा दिला नाही तुम्हाला, मी जरा वेळापूर्वीच केलं जरा हे. अच्छा, त्यामुळे मला वेळ पाठवाल नाही ना? जात. हो, पाठवेन. कारण खूप फास्ट सर जातोय ना, त्यामुळे मला परत रिफर करायला दोन्ही लागेल. ओळींचा अर्थ एकदा सांगा ना. म्हणजे पहिला तर आहे तो, हे बाळा तू इथे आला तर मला विश्वास वाटतो की राजा दशरथ ठीक असतील. आणि हो, मग लगेच लगेच तो म्हणतो म्हणजे की असं. हम्म हा, असं तर नाही की राजा हा दीन होऊन, दीन म्हणजे धास्तावून किंवा गरीब होऊन. हम्म. हा, लोकांतरागचा कचित राजा लोकांतरागता तो याला तर गेला नाहीये ना, परलोकी तर गेला नाहीये ना असं. अच्छा. हा, तर म्हणजे आधी खालती कच्चित बहुतेक का? बहुतेक कच्चित म्हणजे बहुतेक. हो, हम्म. नाही किंवा इथं कच्चित म्हणजे आय होप असं म्हणतात ते. पण हे कच्चित या शब्दाचा अर्थ जरा बघायला पाहिजे. जसं कश्चित म्हणजे आपल्याला म्हणजे कश्चित म्हणजे कहाचित. इथे कच्चित कच्चित म्हणजे काय असेल मी जरा विचार करतोय तो पण. आणि या या पाठामध्ये कच्चित कच्चित असे खूप आहेत शब्द. तर त्यामुळे कच्चितचं असं नक्की. खाली वाटतंय आय ट्रस्ट म्हटलंय ना खाली. पण तर राम असा का विचारतो पण म्हणजे असं की गेलाय म्हणून. कारण त्यालाही माहिती असतं ना भरत म्हणजे रामाला आणि लक्ष्मणाला गेले तेव्हा आता तिथे राहायला कोण वडिलांजवळ. आणि रामालाही माहिती असतं ना की अयोध्येमुळे मोठा गोंधळ झालेला असणार राजवाड्यामध्ये. कौसई हे दिसलं असणार, कैकईचं ते राग. आणि दशरथ राम जेव्हा निघाला तेव्हा ऍक्च्युअली त्याची दशरथाची भेटच झालेली नाही, कारण दशरथ राजा मूर्छितच होता, बेशुद्धच होता. हो. तेव्हा त्याला कुठं त्यांनी काय असा तो नॉर्मल निरोप घेऊन आरती ओवाळून वगैरे निघालेला नाहीये की हम्म. तो. म्हणजे असं की त्याला कोणी निरोप पण दिलेला नाहीये. हा, हम्म. आणि फक्त भरत सुद्धा त्याचा आकारही हे नव्हता ना, तोही दीन म्लान असाच आलेला आहे ना, म्हणून पण वाटलं हा, असेल त्याला म्हणून त्याचं शंका. तोंड तोंड हम्म. उतरलेलं आहे. आणि भरत आणि मुलाचे. शत्रुघ्न हे दोघे आजोळी गेले होते ना तेव्हा, म्हणून. हम्म. आणि ती कैकई म्हणूनच म्हणते ना, ऍक्च्युली भरत असता तर हा प्रॉब्लेम झाला नसता. हा, तर ती मंथरा तिला तेच सांगते की मुद्दाम हा राज्यकारभार भरत नसताना का केला जातोय, असं ती तिच्या मनात विष घालवते असं. भरतासमोर का भरत नाही. मामाकडे गेला होता, आणखी कोण गेलं होतं आजोळी? आजोळी गेला होता ना तो असं. मामाकडे ना. अश्वकेतू राजा त्याचे म्हणजे त्याचे आजोबा होते ना, कैकेयीचे वडील हम्म. असं. हम्म, आता इथे बघा, कच्चित हा कच्चित आहे. कच्चित कच्चित दशरथो राजा कुशली सत्यसंग्रह राजसूयाश्वमेधा नाम आहर्ता धर्मनिश्चित. आता तो म्हणतो की सत्यसंग्रह म्हणजे सत्यवादी. हा, राजसूय अश्वमेधा नाम, ज्यांनी राजसूय आणि अश्वमेध यज्ञ केलेले आहेत. आहर्ता म्हणजे यज्ञ केलेले आहेत. धर्मनिश्चय हा म्हणजे जो धर्मादी वागतो असा राजा दशरथ. हा, कच्चित दशरथ हा कुशली म्हणजे कच्चित कुशली कुशल आहे ना असं. हम्म. नंतर तात कच्चिच्च कौसल्या सुमित्रा
तात कच्चिच्च कौसल्या सुमित्रा च प्रजावती सुखिनी कच्चिद आर्या च देवी नन्वती कैकयी. तर हे बाळा, ती कौसल्या सुखी आहे का? कच्चित. प्रजावती, सुमित्रा, हा प्रजावती म्हणजे तो हिला म्हणतो सुमित्राच्या प्रजावती, म्हणजे लक्ष्मणाचं कौतुक करतो तो, की लक्ष्मणासारख्या मुलाला जन्म दिलेली सुमित्रा सुखी आहे ना, आणि आर्या कैकई पण कशी आहे. असं कच्चित कच्चित म्हणजे असं सगळं कशी आहे कशी आहे. आपण, मला पण वाटतं आपण मराठीत जसं कशी आहे असं म्हणतो ना, तसं कच्चित असावं. कच्चित पण ते विनय हा असं दिलंय त्याचा अर्थ. काय आय ट्रस्ट, आय इंग्लिश. ट्रस्ट. पण त्याचं कच्चित, त्याचा पण एकदा संधी बघायला पाहिजे. कच्चित कत काय पण मग असं की कहाचित आहे. का तो कदाचित बघूया आपण. तो आणि पण तो म्हणतो ना. कच्चित विनय संपन्न कुलपुत्रो बहुश्रुता अनुसूयुरनुद्रष्टा सत्कृतस्ते पुरोहिता. विनय संपन्न कुलपुत्र बहुश्रुत अनुसूयु अनुद्रष्टा पुरोहित. म्हणजे आय ट्रस्ट यू कंटिन्यू टू ऑनर फॅमिली प्रिस्ट योजना सुयज्ञा. Son of Vasishtha, who is endowed with modesty, born of high family, conversant in scriptures, free from anyone who can give directions. तो विचारतो की आपले पुरोहित कसे आहेत. हा विनय संपन्न कुलपुत्र बहुश्रुत अनुसूयु. अनुसूया म्हणजे ज्याची कोणी असूया करत नाही तो अनुसूयु. अनुसूयु अनुद्रष्टा म्हणजे जो द्रष्टा आहे, किंवा जो दिशा दाखवतो तसा. आणि सत्कृत. तू तू म्हणजे त्याला नीट वागवतो आहेस ना, असं. नंतर कच्चिदग्निसुते युक्तो विधिज्ञो मतुमान ऋजुः हुतंच होष्यमाणेंच काले वेदयते सदा. म्हणजे तर खूपच भराभर चाललात तुम्ही. आमच्या डोक्यातच शिरत नाहीये काही. मला तर वाटतं खूप सोपं आहे म्हणून. तुम्हाला वाटतं हो, आम्हाला नाही वाटत. बरं ठीक आहे, मी एक काम करीन. हा पाठ मी तुम्हाला PDF पाठवीन याची. तुम्ही उद्या वाचून घ्या, मग आपण बघूया उद्या. चालेल. थांबूया इथं आपण. 9-10 श्लोक. त्याचं हिंदी किंवा मराठी वर्जन मिळेल का ऑनलाईन आम्हाला? मला मिळालं नाही. मिळालं तर उद्या बघूया आपण. पण इंग्लिशला काय चालेल. कळतं ना, सोपं सोपंच आहे इंग्लिश पण. नाही, काही शब्द नाही कळत सर. हा ठीक आहे. राजेश, तुम्ही कराल काय? तर मराठी मी पाठवतो तुम्हाला, वर्ड डॉक्युमेंट आहे. चालेल. हा म्हणजे ते ह्याच्यामध्येच करावं लागेल, गुगल मध्येच ट्रान्सलेट करावं लागेल ते. किंवा कसं आहे, मराठीतही केलं तरी चालेल. बघा म्हणजे कसं काय ते. मी तुम्हाला बरोबर, ठीक आहे. ही फाईल पाठवतो मी तुम्हाला. मराठी करून द्या चालेल मग. चालेल. चालेल ठीक आहे, मग थांबूया इथं आपण. वेळ झालीच आहे तशी. हो. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. गुरु.